तुम्ही आमच्या शिवसैनिकांसमोर या ठिकाणी येत आहेत, तर सर्वच शिवसैनिक त्या ठिकाणी अस्वस्थ झाले होते आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा आम्ही 3 दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी ठाण्यामध्ये भेटलो होतो। त्यांनी त्या वेळेस देखील आम्हाला आश्वस्त केलं होतं की आपल्यावरती कुठल्या प्रकारचा अन्याय त्या ठिकाणी होणार नाही, परंतु 2 दिवसापासून पुन्हा एकदा राष्ट्रवादी त्या जागेवरती दावा करते आणि म्हणून पुन्हा सर्वच शिवसैनिक त्या ठिकाणी अस्वस्थ झाल्यानंतर पुन्हा ती विचारणा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। साहेबांना सर्व परिस्थिती, नाशिक लोकसभा गेले 2 टर्म त्या ठिकाणी शिवसेनेचाच खासदार आहे आणि त्यानंतर संघटनात्मक बांधणी संपूर्ण ग्रामीण आणि शहरभर जवळजवळ 530 शाखा शहरात आणि ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी केलेल्या आहेत। संघटनात्मक बांधणीबरोबर इतर जे शासकीय प्रोग्राम्स असतात, वयश्री योजना असेल त्याचे 60-70 हजार फॉर त्यानंतर बचत गट असतील, अशा प्रत्येक प्रक्रिया त्यांना सांगितलेल्या आहेत। त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून एक जवळजवळ पूर्ण एक राऊंड, एक फेरी देखील त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून या सर्वच विषय आदरणीय मुख्यमंत्री महोदय, मंत्री उदय सामंत साहेब आणि गोगावले साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी या सर्व विषय त्या ठिकाणी आमचे ऐकून समजून घेतले आणि सर्वच शिवसैनिकांना त्या ठिकाणी आश्वासित केलं का निश्चित या विषयासंदर्भामध्ये आम्ही सकारात्मकपणे सर्वच महाराष्ट्राचे महायुतीचे सर्वच जागा आहेत आणि म्हणून अनेक जागा युतीमधल्या आपल्या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या काही ठिकाणी आपली चर्चा सुरू आहे।